अमरावती शहरातील साफसफाई व स्वच्छतेला घेऊन महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात खासदार बळवंत वानखडे तथा माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांनी शहरातील साफसफाई स्वच्छता पावसाळ्यापूर्वीच नियोजन आदींचा आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अमरावती शहराची स्वच्छता नसल्याचे फोटो हातामध्ये घेऊन चांगलेच खडेबोल सुनावले। प्रभागामध्ये नियमानुसार 55 साफसफाई कर्मचारी असणे आवश्यक आहे, पण प्रभागामध्ये 55 कर्मचारी राहत नसल्यामुळे त्यांचे बिल कसे पास केले जाते या संदर्भात सुद्धा खासदार बळवंत वानखडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले। शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे लागले असून महानगरपालिकेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे असा आरोप त्यांनी केला। यापुढेही शहरात अस्वच्छता कायम राहिल्यास महानगरपालिकेत कचरा आणून टाकू असा इशारा त्यांनी दिला। तर माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांनी महानगरपालिका ICU मध्ये असल्याचे सांगत अधिकारी व प्रशासनाने आगामी काळात शहरातील अस्वच्छता दूर न केल्यास आयुक्त व प्रशासनाला सडो की पडो करून सोडू नाही। सर्वत्र शहरामध्ये प्रत्येक वार्डात म्हटलं तरी चालेल, आज कचऱ्याचे ढिगारे, कचरा किंवा साफसफाई, नाले साफसफाई ही पूर्णतः याचा फज्जा उडालेला आहे। एक तर शहर म्हणजे पूर्णतः शहर हे कचऱ्यावर उभं आहे असं वाटते। गाय आपण एकीकडे मागतो आणि गाय प्लास्टिक खाताना आम्हाला आढळल्या, म्हणून या संदर्भात आम्ही आज महानगरपालिकेच्या या दालनात मीटिंग घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या की हे आपण त्वरित त्याचं निराकरण करावं। भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे तो या माध्यमातून फार मोठा भ्रष्टाचार महानगरपालिकेत चालतो, त्यात सर्व संघटित होऊन एक गुन्हेगारी या पद्धतीची चालू आहे। ते अक्षरशः महानगरपालिका लुटण्याचं काम चालतं। या बाबीचं जर पालन केलं नाही तर आम्ही कचरा डेपोसुद्धा महानगरपालिका हे कचरा डेपो करणारा आम्ही कचरा इथं आणून टाकणार। मी एका शब्दात अमरावती महानगरपालिकेचं वर्णन केलं आहे। अमरावती महानगरपालिका ही ICU मध्ये आहे, इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये। ती केव्हा मान टाकेल याची काही खात्री नाही, कारण की साफसफाईचा जो मुद्दा आहे तो इतका लोकांच्या मनामध्ये हे झाला आहे। सारा अमरावतीच्या प्रत्येक प्रभागामध्ये, वार्डामध्ये साफसफाईचे धज्जिया उडालेल्या आहे। समोर पावसाळा तोंडावर आहेत, डेंग्यू आणि इतर रोगराई व्हायची शक्यता आहे। असे असताना ठेकेदारांना वाचवण्यासाठी प्रशासन कोणत्याही प्रकारची कडक कारवाई करत नाही आणि त्यामुळे आज अमरावती महानगरपालिका ही ICU मध्ये आहे असं मला वाटतं। सन्माननीय खासदारांनी आज अत्यंत कडक असे निर्देश दिलेले आहे। महानगरपालिकेने या प्रशासनाने जर ही अमरावतीची सुधारणा केली नाही साफसफाईची, तर आम्ही त्यांना अमरावती महानगरपालिकेच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना आम्ही आयुक्त आणि त्या प्रशासनाला सोडो का पोळो करून ठेवू एवढं मी सांगू इच्छितो।